नमस्कार, मी धनंजय सानप. तुमचं स्वागत. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यभरात राबवण्याचा निर्णय 30 मे 2023 रोजी घेतला. त्याची घोषणा मागच्या वर्षीच्या म्हणजे त्याच वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार मागच्या वर्षी 3 तर यंदा 4था हप्ता देण्यात येणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यात प्रति हप्ता 2000 रुपये म्हणजेच वर्षाला 6000 रुपये देण्यात येतात. योजना जाहीर केल्यापासून या योजनेची 3 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेत. तिसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा करण्यात आला होता. म्हणजेच लोकसभा निवडणुकांच्या आधी हा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यानंतर मात्र 4था हप्ता जुलै महिन्यात जमा होणं अपेक्षित होतं. पण अजूनही या योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारने जमा केलेला नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद केली आहे या चर्चेने जोर धरलाय. पण आता ही योजना खरंच बंद करण्यात आली आहे का? तर नाही. ही योजना राज्य सरकार राबवतंय. पण मग अजूनही 4था हप्ता जमा का झाला नाही? 4था आणि 5वा हप्ता एकत्र जमा होणार का? नेमका जमा होणार तरी कधी? असं शेतकऱ्यांनी मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारलं होतं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करूयात. आणि नमो शेतकरी महासन्मानचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे आणि सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना राबवत असल्याचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगत असतात. पण मागच्या 2 महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. आजवर या योजनेतून 3 हप्त्यात एकूण 5304 कोटी 95 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारनं जमा केल्याचं सांगितलंय. त्यासोबतच राज्य सरकारनं eKYC, आधार संलग्न आणि भूमी अभिलेख नोंदी करण्यात आल्याचं सुद्धा सांगितलंय. तर 13 ऑगस्ट 2024 पर्यंत 91.93 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. परंतु पीएम किसानच्या 17व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील 91,44,447 शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी 90,88,042 शेतकऱ्यांना हप्त्याचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे तेवढ्याच म्हणजे 90,88,042 शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 4थ्या हप्त्याचं वाटप आता करण्यात येणार आहे. पहिल्या हप्त्यात 85,60,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. त्यात आता 5 लाख शेतकऱ्यांची वाढ राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल की हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा कधी होणार? तर राज्य वित्त विभागानं 4था हप्ता देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 4था हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. म्हणजेच राज्यातील जवळपास 90,88,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 4था हप्ता पुढच्या 2 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त शुक्रवारपर्यंत नमो महासन्मानचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. आता अशी एक चर्चा आहे की 4था आणि 5वा हप्ता एकाच दिवशी राज्य सरकारकडून जमा करण्यात येणार आहे. म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना 4था आणि 5वा हप्ता देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. पण केवळ एकाच हप्त्याच्या वितरणाला वित्त विभागानं सोमवारी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी मंजुरी दिल्याचं समजतं. त्यामुळे कृषी विभागाकडून 5वा हप्ता पुढच्या महिन्यात देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकाच वेळी या योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांना मिळणार नाहीयेत. पण 4थ्या हप्त्यासाठी पीएम किसानच्या 17व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसानसाठी राज्यातील शेतकरी पात्र ठरले होते. त्यातल्या काही शेतकऱ्यांना 14व्या हप्त्याचेही पैसे आले होते. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मानच्या 3ऱ्या हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मात्र 2 हप्त्यांचा लाभ मिळेल असं कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली या अफवा आहेत. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसोबतच इतर योजनांचा भार उडून दिलेला आहे. त्यामुळे नमो शेतकरी निधीच्या हप्त्याच्या वितरणाला पुढे ढकलण्यात आलं होतं. या योजनेच्या पुरवण्या मागण्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या होत्या. फक्त इतर योजनांच्या अंमलबजावणीत वित्त विभागानं या योजनेच्या निधीला रोखून धरलेलं होतं. पण आता मात्र वित्त विभागानं 4थ्या हप्त्यासाठी मान्यता दिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.